नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज उभे आहोत आपण कापूस या पिकामध्ये. तर कापूस पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या या व्हिडिओत शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण फवारणीची योग्य वेळ, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन, कमी वाढ, पातेगळ व रस शोषण किडी व्यवस्थापन याच्याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओत माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, एक एक गोष्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघू की दुसरी फवारणी कोणती केली पाहिजे आणि कधी केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापन. बऱ्याच वेळा काय होते की दुसऱ्या महिन्यामध्ये काय होते की रसशोषण किड्या म्हणजे तुडतुड असो किंवा पांढरी माशी असेल, या ठिकाणचा मोठ्या प्रादुर्भावात आपल्याला पिकामध्ये दिसून येतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाचे पान कोकडल्यासारखे दिसतात किंवा मावा, तुडतुडे असेल, अनेक रस शोषण किड्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर काय होते की पातेगळ असेल किंवा बोंडगळ असेल, याची संभावना परिस्थिती त्या ठिकाणी असते. त्याचबरोबर काय होते की वाढसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणतीही फवारणी करणे गरजेचे आहे. तर कीड व्यवस्थापनासाठी एक कीटनाशक घेणे गरजेचे आहे. त्यानंतर रोग व्यवस्थापनासाठी आपल्याला बुरशीनाशक सुद्धा घेणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर वाढ व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपल्याला कापूस पिकाची वाढ कमी असेल तर विद्राव्य खत आणि कीटकनाशकामध्ये कोणतेही कीटकनाशक वापरू शकतो, ते आपण या ठिकाणी बघू. त्यामध्ये आपण डायनोटोफुरॉन 20%, SG 50 ते 60 ग्राम प्रति एकर वापरू शकतात. त्यामध्ये 5 ते 6 ग्राम प्रति पंप याप्रमाणे याचा वापर करायचा आहे. त्यानंतर डायफेनथरॉन 50%, WP हे आपण 250 ग्राम प्रति एकर म्हणजे 25 ते 30 ग्राम प्रति पंप या दोनपैकी कुठलेही एक कीटकनाशक घेऊ शकतो. कोणत्या पण कंपनीचं, चांगल्या कंपनीचं घ्यायचं. त्यानंतर आपले बुरशीनाशकचा पर्याय आहे, तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये आपण साप, बायोस्टिन झालं किंवा रोको झालं, कुठलेही एक बुरशीनाशक आपण वापरू शकतो. त्यानंतर विद्रव्य खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये 11-36-24 80 ग्राम प्रति पंप वापरू शकता किंवा 11-61-00 100 ग्राम प्रति पंप वापरू शकता. या दोनपैकी कुठलंही एक विद्रव्य खत आपण वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा.